मित्रांनो, भविष्यात एआय आणि रोबोट्स माणसाच्या नोकऱ्या हिरावून घेतील अशी भीती नेहमीच व्यक्त केली जाते. पण चीनमधून समोर आलेल्या एका दृश्याने या गंभीर चर्चेला चक्क एक विनोदी आणि अजब वळण दिलंय. चीनच्या रस्त्यावर एक अत्याधुनिक रोबोट चक्क गुडघे टेकून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे भीक म्हणजेच देणगी मागताना दिसलाय. विज्ञान जगतातील हा कोणता अजब कारनामा आहे तो जाणून घेऊयात. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, पदपथावर बसलेल्या या रोबोटची वागणूक हुबेहूब माणसासारखी आहे. तो लोकांना दोन्ही हात जोडून आणि नम्रपणे वाकून नमस्कार करतोय. सर्वात भारी गोष्ट म्हणजे सुट्या पैशांसाठी त्याच्या समोर एक छोटी थाळी तर आहेच, पण डिजिटल युगात राहणाऱ्या या रोबोटने सुट्टे पैसे नसणाऱ्यांसाठी चक्क एक क्यूआर कोड सुद्धा सोबत ठेवलाय. म्हणजे रोबोटला भीक द्यायची असेल तर तुम्हाला स्कॅन करून पैसे द्यावे लागतील. लोकांकडे अशी अनोखी मदत मागणाऱ्या या रोबोटचं नाव आहे युनिट्री जीवन. हा रोबोट युनिट्री या प्रसिद्ध चीनी रोबोटिक्स कंपनीने बनवलेला आहे. विशेष म्हणजे याच कंपनीचा एक रोबोट काही महिन्यांपूर्वी एका धोकादायक ज्वालामुखीवर यशस्वी चढाई केल्यामुळे जगभरात चर्चेत आला होता. पण आता तोच रोबोट चीनच्या रस्त्यावर क्यूआर कोड घेऊन उभा ठाकलाय. अनेकांच्या मते हा त्या कंपनीचा एखादा मार्केटिंग स्टंट किंवा पैसे कमवण्याचा नवा फ्युचरिस्ट मार्ग असू शकतो. पण गंमत म्हणजे अनेक वाटसरूंनी खरोखरच त्या प्लेटमध्ये नाणी टाकली आणि काहींनी तर क्यूआर कोड स्कॅन करून रोबोटला डिजिटल पैसे ट्रान्सफर केले. सोशल मीडियावर नेटकरी यावर भन्नाट कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिले की आता रोबोटने भिकाऱ्यांच्या नोकऱ्यावरही डल्ला मारलाय, त्यामुळे माणसांनी टेन्शन घ्यायची गरज नाही. मित्रांनो, टेक्नॉलॉजीचा हा फ्युचरिस्ट कारनामा पाहून मला तर खूप मजा आली. जर तुमच्या समोर असा क्यूआर कोड घेऊन रोबोट आला तर तुम्ही त्याला पैसे देणार का? कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा. हा मजेशीर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा.